नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी न्यूज कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आता मागं आपण बँकेची वगैरे भरती टाकली आहे, ती पण तुम्ही पाहून घ्या। आता एक नवीन भरती तुम्हाला थंबनेल बघून समजलं असेल, बँक ऑफ इंडियामध्ये जी भरती सुटली ती भरती काय आहे ते आपण समजून घेऊ। तर हे पहा, बँक ऑफ इंडिया भरती 2025 बँक ऑफ इंडियामध्ये 180 जागांसाठी भरती। तर मित्रांनो, 180 जागाच्या भरतीसाठी बँक ऑफ इंडियात भरती सुटली। ती भरती नेमकी काय आहे ती एकदम डिटेल्स माहिती पाहू आपण। तर हे पदाचं नाव तपशील काय आहे ते बरं पाहू। तर मित्रांनो, पदाचं नाव मित्रांनो चीफ मॅनेजर, त्याची 21 पदसंख्या आहे। दुसरा आहे सिनियर मॅनेजर, याचे 85 जागा आहेत मित्रांनो। त्याचप्रमाणे तिसरा आहे लॉ ऑफिसर, याच्या 17 जागा आहेत। चौथा आहे मॅनेजर, याच्या 57 जागा आहेत। असे टोटल मित्रांनो 180 जागा आहेत। तर मित्रांनो, याचे टोटल पद 4 पदे आहेत। 4 पदाचं डिवायडेशन म्हणजे कोणत्या किती जागा तुम्हाला सांगितले ते पाहून घ्या व्यवस्थित। याच्या कास्टनुसार पण जागा आहेत, ते आपल्या GR पाहून घ्या। मराठी नोकरी कॉर्नर हा आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्याला पाहून घ्या मित्रांनो। तर आता आपण याचे हे बघितले मित्रांनो, पदसंख्या किती आहे, त्याची रिक्त पदक आहे ते पाहिली। तर आता आपण याचे पाहणार आहोत मित्रांनो, शैक्षणिक पात्रता काय आहे। तर पद क्रमांक 1 आहे मित्रांनो, त्यासाठी पहा 60% गुणांसह BE, BTech, BSc, MSc कम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स ऑब्लिक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन किंवा MCA आणि 7 ते 8 वर्षाचा अनुभव आहे मित्रांनो तुमच्याकडं। 7 ते 8 वर्षाचा अनुभव आहे, प्लस हे क्वालिफिकेशन पाहिजे, पद क्रमांक 1 साठी अप्लाय करू शकता। त्याचप्रमाणे दुसरं आहे मित्रांनो, 60% गुणांसह BE, BTech, BSc, MSc कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन किंवा MCA 5 वर्ष अनुभव मित्रांनो। सेम तुमचं जर ही तुमच्या क्वालिफिकेशन असेल आणि जर तुमच्याकडे 5 वर्ष अनुभव असेल तर तुम्ही पद क्रमांक 2 साठी अप्लाय करू शकता। तर मित्रांनो, पद क्रमांक 3 आहे विधी पदवी LLB पाहिजे मित्रांनो तुमची, आणि 4 वर्षाचा अनुभव पाहिजे तुमचे पद क्रमांक 3 साठी। त्याचप्रमाणे पद क्रमांक 4 काय ते पहा, 60% गुणांसह BE किंवा BTech उत्तीर्ण पाहिजे तुम्ही। BE BTech असा 60 तुम्ही फॉर्म भरू शकता। त्याचप्रमाणे BSc, MSc कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन किंवा MCA आणि 3 वर्ष जर तुमच्याकडे अनुभव असेल तर मित्रांनो तुम्ही पद क्रमांक 4 या पदासाठी फॉर्म भरू शकता। ही झाली मित्रांनो जे 4 पद आहेत त्याची आपण शैक्षणिक पात्रता सांगितली। आता अजून पुढची माहिती पाहू। विद्यार्थी मित्रांनो, आपण वयाची अट पाहू। तर वयाची अट काय पहा, 1 जानेवारी 2025 रोजी SC ST 5 वर्षे सूट भेटेल आणि OBC 3 वर्षाची सूट भेटेल मित्रांनो। तर पद क्रमांक 1 मित्रांनो, त्याला 18 ते 40, 42, 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता। पद क्रमांक 2 आहे मित्रांनो, त्याला 37, 38, 40, 18 ते 37, 38, 40 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता। त्याचप्रमाणे पद क्रमांक 3 आहे, त्याला 32 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता। आणि ते पद क्रमांक 4 आहे मित्रांनो, त्याला 32, 34 आणि 35 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता। तर आता मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, भरती सुटली सगळं झालं, म्हणून की याला पगार काय राहणार आहे बँकेची भरती, तर पगार काय, तर तो पगार पाहू थोडक्यात। तर हे पहा मित्रांनो, पे स्केल बेसिक पे बिलो बेसिक पे किंवा मिडल मॅनेजमेंट ग्रेड सेकंड मित्रांनो, त्या 64,820 ते 23,040 म्हणजे पे स्केल आहे मित्रांनो। तर मित्रांनो हे पहा, 1,04,940 हे सिनियर मॅनेजमेंट ह्याला फॉर्म भरणार मित्रांनो, त्याला पार 1,20,000 दीड लाखापर्यंत DATA मध्ये 1.5 लाख प्लस म्हणजे 2 लाखापर्यंत पगार जाऊ शकतो मित्रांनो चांगल्या पोस्टसाठी। तर पे स्केल पण मित्रांनो एकदम चांगला आहे, प्लस बँकेचा जॉब आहे आणि एकदम आपल्याला बँकेचा जॉब आवडणारा जॉब आहे मित्रांनो। म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांना आपलं हे जो दिवसाचं काम करायचं, रात्री घरी जायचं, हा जॉब आवडत असेल तर बँकसाठी एकदम मस्त जॉब आहे मित्रांनो। बँकेचे भत्ते पण भेटतात, चांगल्या फॅसिलिटीज पण भेटतात, पे स्केल पण चांगला आहे मित्रांनो। कमी 2 लाखापर्यंत पेमेंट पडू शकतं। ज्याचं कोणतं क्वालिफिकेशन असेल त्यांनी निश्चितपणे फॉर्म भरून टाका। मित्रांनो, नोकरी ठिकाण पहा। नोकरी ठिकाणी संपूर्ण भारतात बँकेची भरती, बँक ऑफ इंडियाची भरती आहे, तर मित्रांनो तुम्हाला ऑल इंडिया पोस्टिंग भेटू शकतो। आणि नंतर मित्रांनो, आपण थोडी सर्व्हिस झाली 3-4 वर्ष जर झाली तर आपल्याला होम टाऊन पण भेटू शकतो मित्रांनो। तर त्याची फी पहा मित्रांनो, जनरल OBC EW साठी 850 रुपये फी आहे, आणि जे विद्यार्थी SC ST PW कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना फक्त 175 रुपये फी आहे मित्रांनो। 850 रुपये फी आहे मित्रांनो, आणि जे आपले कॅटेगरी नसतील त्यांना 175 रुपये फी आहे। त्याचप्रमाणे आता महत्त्वाच्या तारखा पाहू मित्रांनो, तर ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख आहे 23 मार्च 2025। तर मित्रांनो 23 तारखेला लास्ट डेट आहे, म्हणजे थोडक्यात आपल्याला कमी दिवस राहिले, फक्त आपल्याकडे किती 15-16 दिवस राहिले मित्रांनो। तर नक्की तुम्ही फॉर्म भरून टाका। परीक्षा त्यांनी काही सांगितलं नाही, परीक्षेनंतर कळवण्यात येतील। त्या परीक्षेत आपण ज्यावेळेस ही एक्झाम डेट येईल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही मित्रांनो जॉईन राहा,
त्या दिवशी आपण एक्झाम डेट टाकून म्हणजे ज्या दिवशी एक्झाम असेल त्या एक्झाम डेट येईल त्यावेळेस नक्की टाकून देऊ. तर मित्रांनो, ही झाली पूर्णपणे बँकेची भरती, बँक ऑफ इंडिया. त्याचप्रमाणे मित्रांनो जेवढ्या पण भरत्या येत राहतील ते सगळं मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतो मित्रांनो. आता पण काही भरत्या सुटल्या आहेत आणि आपली कोणाची टेस्ट ती पण चालू करायची. जर तुम्ही मित्रांनो जास्तीत जास्त व्हिडिओ रिस्पॉन्स द्या, जेणेकरून आपल्याला पण मित्रांनो जास्तीत जास्त तुम्ही रिस्पॉन्स दिला तर मी जास्तीत जास्त टेस्ट सिरीज बनवेल, जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना फायदा होईल. मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त रिस्पॉन्स करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून मित्रांनो रिस्पॉन्स चांगला भेटला तर मी वन नॅशनल टेस्ट सिरीज, त्यानंतर मित्रांनो म्हाडाची एक्झाम झाली TCS पॅटर्ननुसार. आपण फक्त TCS पॅटर्नवर जास्त फोकस करणार आहे, कारण मित्रांनो सध्या सरळ सेवेची पोलीस भरती सगळं प्रश्नपत्रिका अवेलेबल आहेत. पण मित्रांनो TCSच्या आणि IBPSचा प्रश्नपत्र अवेलेबल नाहीत. त्यासाठी आपण मित्रांनो वन नॅशनल भरतीच्या झालेल्या 24 प्रश्नपत्रिका, त्याचप्रमाणे मित्रांनो म्हाडा भरतीचा झालेला, त्याचप्रमाणे मित्रांनो तलाठी भरतीच्या, त्यानंतर IIT, नंतर कॅनल इन्स्पेक्टर WRDच्या ज्या एक्झाम झाल्या, त्या IITच्या ज्या एक्झाम झाल्या, त्या सर्व TCS बेस ज्या क्वेश्चन आहेत ते घेणार आहोत, जेणेकरून मित्रांनो TCS पॅटर्ननुसार विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे. तर मित्रांनो परीक्षेला TCS पॅटर्ननुसार जातो, आपण जर इकडे जर पोलीस भरती अभ्यास केला तर मित्रांनो खूप फरक पडतो. तुम्ही एक वन नॅशनलचा पेपर आणि पोलीस भरती पेपर पाहून घेतात, खूप डिफरन्स आहे मित्रांनो. बुद्धिमत्ता इव्हन खूप डिफरन्स आहे, ॲडव्हान्स थोडं विचारलं जातं, थोडं क्वेश्चन घोवणे जातात. त्यामुळे आपल्याला TCS पॅटर्नच्या एक्झामची खूप सवय असणं खूप गरजेचे आहे. त्यासाठी मित्रांनो आपण TCSवर जास्त फोकस करणार आहे मित्रांनो. आणि TCSचं मित्रांनो आपण इंग्लिश वगैरे सर्व विषय घेणार आहे. तुम्ही जास्त जास्त रिस्पॉन्स द्या, जेणेकरून आपण प्रत्येक एक्झामचा मित्रांनो हे टेस्ट सिरीज घेऊ, जेणेकरून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा होईल. मित्रांनो जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.